वाल्मिक कराडकडे तब्बल 8 आलिशान गाड्या आहेत। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडकडे आलिशान गाड्यांची माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे। तर वाल्मिक कराडकडे 8 आलिशान गाड्या आहेत, त्या कोणकोणत्या आपण पाहतोय। एक आहे फोर्ड इंडेवर, जॅग्वार, लँड रोवर, BMW, त्याचबरोबर मर्सिडीज बेंझ, अशोक लेलँड, JCB इंडिया लिमिटेड, टोयोटा इनोवा अशा एकूण 8 आलिशान गाड्या वाल्मिक कराडकडे आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, वाल्मिक कराडकडे 8 आलिशान गाड्या असल्याची माहिती आता सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये समोर येते। सागर, आपण पाहतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं जे 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामधून अनेक खुलासे होत आहेत। वाल्मिक कराड कसा मास्टरमाइंड होता आणि त्यानं कसा कट रचलेला होता हे तर आपण पाहिलेले आहे। मात्र सीआयडीनं जे आरोपपत्र दाखल केले त्यामध्ये वाल्मिक कराड वापरत असलेल्या 8 आलिशान गाड्यांची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये फोर्ड इंडिवेअर गाडी आहे, अशोक लेलँडची गाडी आहे, जॅग्वार, JCB, त्याचबरोबर मर्सिडीज बेंझ आणि BMW, त्याचबरोबर अशोक लेलँड आणि टोयोटा या 8 गाड्यांची माहिती सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या गाड्या ज्या आहेत ते वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती आहेत आणि या गाड्यांच्या बरोबरच वाल्मिक कराड एकूण 3 आयफोन मोबाईल वापरत होता, त्यामध्ये iPhone 16 Pro, त्याचबरोबर 2 iPhone 13 Pro अशा पद्धतीचे मोबाईल वापरत होता, ते सुद्धा सीआयडीने जप्त केलेले आहेत। आणि ती सगळी माहिती जेव्हा वाल्मिक कराड फरार होता तेव्हा सीआयडीनं जमा केलेली होती आणि या गाड्या सगळ्या जप्त करण्याच्या तयारीमध्ये सीआयडी होती। मात्र त्यापूर्वीच वाल्मिक कराडनं सरेंडर केलेलं होतं, शरण आलेला होता आणि त्यानंतर या सगळ्या गाड्यांची माहिती जी आहे ती सीआयडीकडे होती। त्याच सगळ्या गाड्यांची माहिती जी आहे ती सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीनं कट रचला आणि इतर जे काही संभाषणं वाल्मिक कराडनं इतर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत केलेली होती, त्याचबरोबर काय नेमके आदेश केलेले होते, तर सगळ्याचा इतिवृत्तांत जो आहे तो सुद्धा सीआयडीनं आरोपपत्रामध्ये दाखल केल्याचं पाहिलेलं आहे। मात्र वाल्मिक कराड एकूण 8 महागड्या कंपनीच्या आलिशान गाड्या वापरत होता, त्या 8 गाड्यांची माहिती सुद्धा सीआयडीनं आरोपपत्रामध्ये सविस्तरपणे दिल्याचं पाहायला मिळते। नक्कीच कृष्णा, आज जी काही माहिती समोर आलेली आहे ती गाड्यांसंदर्भात, तत्पूर्वी अनेक संभाषणं हे वाल्मिक कराडचे समोर आलेले आहेत, त्यामध्ये अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केलेला संवाद आणि त्यावरून कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलंय। सागर, आपण पाहतो की वाल्मिक कराडच्या सूचनेनंतरच विष्णू साठे आणि सुदर्शन घोलेनं संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचलेला होता आणि खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख हे आडवे येत होते, म्हणूनच त्यांच्या हत्येचा कट हा आरोपीने रचलेला होता। त्या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं कुठे मीटिंग झाल्या, वाल्मिक कराडनं काय नेमकं संभाषण अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केलं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली। म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या होत असताना आरोपी कशा पद्धतीने त्यांना अमानुषपणे मारहाण करत होते त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आणि ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या सुद्धा सविस्तरपणे आरोपपत्रामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।